हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, मी शरद खेडकर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षेसाठी आपला जो तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, ओके, स्प्रिंट बॅच विषयी मी बोलणार आहे. इंग्लिश आणि मराठीचा जो पेपर 1 आहे याच्यामध्ये इंग्लिशच्या 50 प्रश्नांपैकी 18-19 प्रश्न साधारणतः ओक्यावरती असतात. मग या 18-19 प्रश्नांची तयारी करताना तुम्ही पूर्व परीक्षा झाल्याबरोबर PYQs वगैरे करून घेतलेले असतील आणि आतापर्यंत मी आज ज्या दिवशी तुमच्या समोर आहे की तुम्ही बॅचचा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ पाहताय, दरम्यानच्या काळात PYQ तुमचं झालेलं असणं अपेक्षित आहे. याच्या पुढे पालँडसुरी असेल, SP बक्षी असेल आणि ब्लॅक बुक असेल, या 3 पुस्तकांतील अपेक्षित असं ओकॅब जे आहे, मग ते इडियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सगळे टॉपिक्स त्याच्यावरती ओकॅबचा पार्ट जो आहे तो डिस्कशनला तुमच्या समोर घेणं मला आवश्यक वाटलं आणि मी तुमच्या समोर ते घेऊन येतोय बघा. मग आता या बॅच मध्ये काय असेल, ओकॅब स्प्रिंट या बॅच मध्ये, ओकॅब मास्टर बॅच तर मी फ्री करून दिलेली आहे. ओकॅब स्प्रिंट या बॅच मध्ये काय असेल बघा. त्याच्याकडे जाण्याच्या अगोदर क्लासेस आणि या क्षेत्रातलं जे एक शास्त्र असतं त्याच्या संबंधाने तुम्हाला काही गोष्टी माहिती असाव्यात म्हणून मी शरद खेडकर. मी UPSC CDS 6 वेळा पास केलेली आहे. 4 SSB इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आहे. 4 सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचे 4 SSB इंटरव्ह्यू, त्याला आपण SSB इंटरव्ह्यू म्हणतो, SSB दिलेले आहेत. MPSCच्या मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. 3 विषयात सेट उत्तीर्ण आहे. AFCAT इंडियन एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट असते ती दिलेली आहे, पास केलेली आहे. नेट JRF उत्तीर्ण आहे आणि PhD चालू आहे. ओके. वन विभागाची लेखापाल पदाची परीक्षा झालेली 2023 मध्ये, त्या परीक्षेतून लेखापाल पदासाठी माझी निवड झाली आहे. ओके, चला, हे थोडंफार सांगावं लागत असतं म्हणून सांगितलं. ओकॅब स्प्रिंट बॅच, या बॅच मध्ये काय असेल पुन्हा एकदा सांगतो. 3 पुस्तकं, पालँडसुरी, SP बक्षी, ब्लॅक बुक, या 3 पुस्तकांतील ओकॅब. ओके. याच्या पुढे जाऊन ओकॅब स्प्रिंट बॅच ॲडव्हान्स ओकॅब्युलरी बॅच आहे. 4000 प्लस शब्दांची 30 दिवसात तयारी होईल. प्रत्येक दिवशी एक लेक्चर करायचं, व्यवस्थित करायचं आणि ते रिवाइज करायचं. जेवढं मी घेतलेलं आहे तेवढं व्यवस्थित रिवाइज करायचं. ओके. प्रत्येक संपूर्ण बॅच मध्ये 4000 प्लस शब्दांची तयारी होईल. यामध्ये 30 प्लस लेक्चर्स असतील. 30 प्लस 32, 33 लेक्चर्स देतोय. ओके. स्टँडर्ड बुक्स आहेत कोणकोणते? पालँडसुरी, SP बक्षी आणि ब्लॅक बुक, या 3 पुस्तकांतून घेतलेलं आहे. हे पुस्तकं कोणकोणते आहेत? हे आहे बघा, पालँडसुरी, SP बक्षी आणि ब्लॅक बुक, यातील सिलेक्टिव्ह ओकॅब घेतलेलं आहे. आले का लक्षात? चला पुढे. बर, पुणे इंग्लिश क्लबच्या नोट्स घेतलेल्या आहेत बघा. नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. याच्यामध्ये काय असणार आहे? पार्ट A असणार आहे आणि पार्ट B असणार आहे. गिव्ह मी अ सेकंड. ओके, चला समजून येईल. पार्ट A मध्ये आयोगाने विचारलेलं जे ओकॅब आहे, एकच मिनिट, पेनचा कलर चेंज करतो एकदा, काय ऍडजस्ट होऊन जाईल. हा पार्ट A जो दिसतोय तुम्हाला, पार्ट A मध्ये कोणत्याही नोट्स मध्ये, ईडीएमच्या नोट्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या नोट्स असतील, होम फोनच्या नोट्स असतील, या सर्व नोट्स मध्ये आयोगाने विचारलेल्या जे काही ओकॅब आहे, मग ते OWS असेल, ईडीएम्स असतील, सिनोनिम्स, अँटोनिम्स, हे पार्ट A मध्ये घेतलेलं आहे. पार्ट A मध्ये घेऊन तुम्हाला ते नोट्सच्या स्वरूपात दिलंय. त्याचे कारण तुमचं रिव्हिजन व्यवस्थित व्हावं, लवकर व्हावं. पार्ट B जो आहे, त्याला आपण एक्स्ट्राचा पार्ट म्हटलेला आहे. मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ईडीएम्स आहेत, एक्स्ट्रा वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, एक्स्ट्रा सिनोनिम्स, एक्स्ट्रा अँटोनिम्स. हे जे एक्स्ट्रा आहे पार्ट B, हे सगळं आपण या 3 पुस्तकातून घेतलेलं आहे, पालँडसुरी, SP बक्षी, ब्लॅक बुक. ओके. नोट्सचा असाच वापर करायचा. आता ओकॅब स्प्रिंट बॅच मध्ये जेव्हा तुम्ही लेक्चर्स करत आहात तेव्हा ज्या नोट्स वापरायच्या, त्यामुळे प्रत्येक नोट्स मधील पार्ट B बघायचा, तो आपण बॅच मध्ये घेतलेला आहे. पार्ट A हा PYQ मधील आहे, तो करायचा असेल तर तुम्ही ते रिवाइज करू शकता. आणि लेक्चर्स करायचे असतील तर ते लेक्चर सुद्धा ओकॅब मास्टर बॅच मध्ये आहेत. ओकॅब मास्टर बॅच फ्री मध्ये दिलेली आहे. ओके. चला, फीस विषयी सांगतो. 299 रुपये फीस आहे. आज दिनांक 15 मार्च 2025 रोजी जर तुम्ही ओकॅब स्प्रिंट साठी, स्प्रिंट SPRINT स्प्रिंट हे जर कुपन वापरलं तर 199 मध्ये तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. ओके. चला, बॅच रेकॉर्डेड आहे. कालावधी गट ब आणि गट क मुख्य 2025 पर्यंत,
म्हणजे साधारणतः 10 जून पर्यंत आपण बॅच ठेवलेली आहे. 3 पट वॉच टाइम, त्याची काही अडचण नाही. पाहिजे असेल आणखी वाढून दिलं जाईल. फक्त लेक्चर्स सर्वचे सर्व करायचे आणि प्रत्येक लेक्चर करण्याच्या अगोदर एकदा वर्ड्स पाहून घ्यायचे. लेक्चर करायचं, लेक्चरच्या नंतर साधारणतः 100 प्रत्येक लेक्चरमध्ये 100 इडियम्स 100 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, 100 सिनोनिम्स, 100 अँटोनिम्स असं घेतलेलं आहे. इडियम्स 70 घेतलेलं आहे. ओके. मग प्रत्येक लेक्चर झाल्याच्या नंतर ते रिवाइज करून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटांमध्ये रिव्हिजन झालं पाहिजे. पुढे ॲडव्हान्स व्होकॅब्युलरी बॅच, एका तासाचे 30+ लेक्चर्स, सोप्या भाषेत व्होकॅब्युलरीची तयारी करून घेतलेली आहे. आणि कोणकोणते घटक असतील याच्यामध्ये बघा. होमोफोन्स आहेत 4 लेक्चर्स, प्रोव्हर्बचे 2 लेक्चर्स दिले आहेत, सिनोनिम्सचे 4 लेक्चर्स, अँटोनिम्सचे 4 लेक्चर्स, प्रिपोजिशनचे 4 लेक्चर्स. तुम्ही म्हणाल प्रिपोजिशन ग्रामरचा पाठ इकडे कुठे घेऊन चालले. वर्ड्स फॉलोड बाय प्रिपोजिशन्स आपण थोडंसं व्होकॅबच्या अँगलने जर केलं तर थोडंसं पाठांतराने समजून घेण्याच्या हिशोबाने जर केलं तर प्रिपोजिशनचे मार्क्स प्रश्न आपले चुकणार नाहीत, मार्क्स येतील. वन वर्ड सबस्टिट्यूशनचे 6 लेक्चर्स आहेत, इडियमचे 6 लेक्चर्स आणि फ्रेजल वर्बचे 3 लेक्चर्स, असे एकंदरीत 32 ते 33 लेक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत. फीस किती? 199 आजच्या दिवस 15 तारखेला. ओके. 16 मार्चला असेल की नाही मलाही माहित नाही. डिजिटल बोर्डवरती टीचिंग आहे जसं मी इथं सांगतोय तसंच. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी PYQ व्यतिरिक्त व्होकॅब बघा, सर्वचे सर्व प्रश्न PYQ वरती येतात असं नाहीये. PYQ गरजेचे आहेतच आणि ते त्याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे म्हणून ते मी फ्री करून दिले, कारण ते तुमचं व्हायलाच पाहिजे. ओके. त्याच्या व्यतिरिक्त व्होकॅबसाठी ही बॅच करणं गरजेचं आहे. लक्षात आलंय का? चला पुढे थोडासा महत्त्वाचा भाग, व्होकॅब मास्टर बॅच पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या ऍप्लिकेशनवरती. पुणे इंग्लिश क्लब असं प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर सर्च करा, लोगो दिसेल, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा. त्याच्यावरती ही बॅच व्होकॅब मास्टर बॅच फ्री मध्ये उपलब्ध करून दिली आहे. या बॅच मध्ये 60 लेक्चर्स आहेत. प्रत्येक लेक्चर व्यवस्थित करायचं, नोट्स काढायच्या. ओके. आणखी एक माहितीसाठी, MPSC PYQ बॅच, या PYQ बॅच मध्ये 30 पेपर्स, ग्रुप बी चे 2018 नंतरचे पेपर्स, ग्रुप सी चे 2018 नंतरचे पेपर्स, राज्यसेवेचे 2016 नंतरचे सर्व पेपर्स, स्टेनोचा ऑनलाईनचा पेपर, डिपार्टमेंटल PSI, डिपार्टमेंटल ASO, डिपार्टमेंटल जे एक्साईज सब इन्स्पेक्टर आहे ते, यस, हे सर्व पेपर्स 2025 मध्ये झालेले सुद्धा ट्रान्सलेटरवाला पेपर, हे सर्व पेपरचं विश्लेषण आहे. आता आज रोजी 9 पेपर्स अपलोड केले आहेत. पुढील पेपर्स अपलोडिंग सुरू होईल. ओके. बॅच जॉईन करू शकता. ओके. मास्टर फ्री आहे. MPSC PYQ बॅचची प्राइस काय 299 ला ऍडमिशन चालू आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही त्याच्यामध्ये. आले का लक्षात? पाहून घ्या, ऍप वरतीच आहे. पुढे पुणे इंग्लिश क्लबचा राज्यसेवा अगोदर होती, त्यामुळे आता फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी. ओके. ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी रिव्हिजन प्रोग्राम आहे. काय याच्यामध्ये बघा, 20 दिवसीय रिव्हिजन प्रोग्राम आहे. दररोज 20 दिवस 20 टेस्ट आहेत आणि टॉपिक वाईज आहे. प्रत्येक दिवशी एक टॉपिक घेतलेला आहे, त्याचे 20 प्रश्न आहेत. आलं का लक्षात? ग्रामर प्लस व्होकॅब दररोज आणि कॉम्प्रिहेन्शन सुद्धा दिलेला आहे. ओके. ॲनालिसिस हे मी अगदी व्यवस्थित घेतलेला आहे. हा सुद्धा प्रोग्राम जो आहे, इथं म्हटलंय मी 1 रुपयामध्ये पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या ऍप्लिकेशन वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला फ्री मध्ये ऍडमिशन बघायला मिळेल. फ्री करून दिलेला आहे. फक्त सर्व काय करायचं ना, जे काही रिव्हिजन प्रोग्राम मधील, आता हा जो रिव्हिजन प्रोग्राम आहे, सर्व टेस्ट अपलोड केलेल्या आहेत. टेस्ट सगळ्या प्रिंट काढायच्या, दररोज एक टेस्ट सोडवायची आणि त्याचं अनालिसिस बघून घ्यायचं. टेस्ट सोडवायची, अनालिसिस पाहून घ्यायचं. कळालंय का? ओय. ओके. चला, माझ्या साईडने मला एवढं सांगायचं होतं. पुणे इंग्लिश क्लबचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. पुणे इंग्लिश क्लबच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. युट्यूब वरती दररोज एक लेक्चर आपलं अपलोड होत आहे. व्होकॅबचं एक लेक्चर दररोज अपलोड होत आहे. PYQ मधील सुद्धा लेक्चर्स आहेत. बरं, ऍप डाउनलोड करा. प्ले स्टोर वरती आहे. पुणे इंग्लिश क्लब सर्च करा, ऍप डाउनलोड करा. त्याच्यानंतर युट्यूबला आणि टेलिग्रामला सुद्धा फॉलो करा. काही अडचण आली 7796060795 कॉन्टॅक्ट करा. मी स्वतः तुमच्याशी संपर्कात राहील. ओके. काही वाटलं तरी कधीही कॉल करू शकता. अडचण आली तर मला कळवा. कधी कोणती बॅच जॉईन करायची आणि फीसची अडचण असेल तरी सुद्धा कळू शकता. ओके.
बरोबर आहोत, बरोबर राहू, बरोबर अभ्यास करूयात, एवढंच सांगतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. ऑल द बेस्ट.